नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? नेहमी एकाच प्रकारची शेवग्याची आमटी करून आणि खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ही रेसिपी कुठेही स्किप न करता जरूर पहा. स्पेशल असे काळे वाटण तयार करून एका नवीन पद्धतीने आज आपण ही रसरशी शेवग्याची आमटी करणार आहोत. चपाती, भाकरी आणि भाताबरोबर देखील खाऊ शकतो. त्यामुळे इतर कोणतीही सुकी भाजी करण्याची देखील आवश्यकता नाही. चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. 2 मध्यम आकाराच्या कांद्याची साल काढून मधोमध अशा प्रकारे चीर देऊन जाळीवरती आपण हे दोन्ही कांदे भाजून घेऊयात. समजा तुम्हाला जाळीवरती कांदे असे भाजायचे नसेल ना, तर तुम्ही कढईमध्ये हे कांदे भाजून घेतले तरीही चालतील. कढईपेक्षा जाळीमध्ये असे कांदे भाजून घेतले ना, तर आमटीला छान स्मोकी असा फ्लेवर येतो. कांद्याच्या मधोमध चीर दिल्यामुळे कांदे आतून आणि बाहेरून छान एकसारखे असे भाजले जातात. मी 4 लोकांना पुरेल इतकी शेवग्याची आमटी करणार आहे आणि त्यानुसार सर्व साहित्याचं प्रमाण देखील घेतलेलं आहे. कांदा छान गॅसवरती भाजून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण वाटण्यासाठी इतर जिन्नस देखील भाजून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालून त्यामध्ये मूठभर सुक्या खोबऱ्याचे काप हलकेसे तेलामध्ये परतून घेऊयात. प्रत्येक घरामध्ये एकाला तरी शेवग्याची भाजी कशीही केली ना, तर ती अजिबात आवडत नाही. पण मी दाखवल्या पद्धतीने एकदा केली ना, ते देखील आवडीने खातील. खोबरं हलकंसं भाजून झाल्यानंतर 1 चमचा फुटाणे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 1 चमचा तीळ. त्याऐवजी ह्या भाजीमध्ये कारळ टाकलं ना तरी देखील या आमटीला खूप छान टेस्ट येते. सर्व जिन्नस छान खमंग असे भाजून झाल्यानंतर लगेच त्यामध्ये आपण जो भाजलेला कांदा आहे ना, तो घालून 1 ते 2 मिनटं छानपैकी सर्व जिन्नसामध्ये भाजून घेऊयात. कांदा अगोदरच भाजून घेतला असल्यामुळे अजिबात भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आता हे भाजलेले सर्व जिन्नस गॅस बंद करून आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात. वाटणामध्ये फुटाणे घातल्यामुळे आमटीला छान दाटसरपणा येतो आणि चव देखील खूप सुंदर अशी येते. चला तर आता भाजून घेतलेले जिन्नस पूर्णपणे थंड करून घेऊयात. एकीकडे सर्व जिन्नस वाटणाचे थंड होईपर्यंत दुसऱ्या बाजूला त्याच कढईमध्ये अर्धा पळी तेल, पाव चमचा राई, पाव चमचा जिरे, थोडासा ठेचलेला लसूण घालून हलकासा लसूण ब्राऊन रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊयात. आता आपण जी स्टेप करणार आहोत ना, ती अजिबात शेवग्याची आमटी करताना स्किप करू नका. तर असं का ना, ते तुम्हाला मी पुढे सांगतेच. लसूण छान भाजल्यानंतर पाव चमचा हळद घालून नंतर त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालून त्या देखील 2 ते 3 मिनिटे तेलामध्ये छान परतून घेऊयात. तेलामध्ये शेवग्याच्या शेंगा छान परतून घेतल्यामुळे आमटीला टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते आणि शेवग्याच्या शेंगा देखील छान मऊसर अशा शिजल्या जातात. शेंगा छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर 1 ग्लास पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालूयात. आता मध्यम आचेवरती आपण 80% ह्या शेंगा शिजवून घेणार आहोत. ह्या पद्धतीने कोण शेंगा पाण्यामध्ये आमटी करण्यापूर्वी शिजवून घेताना त्यांनी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. झाकण ठेवताना पूर्णपणे न ठेवता थोडीशी जागा शिल्लक ठेवावी. भाजून थंड झालेले जिन्नस मिक्सरच्या जारमध्ये घालावे. नंतर मूठभर कोथिंबीर घालून एकदा फिरवून नंतर गरजेनुसार पाणी घालून बारीक असे वाटण वाटून घेऊयात. आता आमटीसाठी वाटण देखील तयार झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला शेंगा देखील छान मऊसर अशा शिजलेल्या आहेत. चला तर लगेच आता आपण ह्या शेवग्याच्या शेंगाची आमटी करून घेऊयात. त्यासाठी त्याच कढईमध्ये 1 पळी सुरुवातीला तेल घालून घेऊयात. तेल छान गरम झाल्यानंतर आपण जे सुरुवातीला वाटण करून घेतलेलं आहे ना, त्यातील 5 चमचे वाटण घालून घेऊयात. आमटी कितपत दाटसर हवी ना, त्यानुसार वाटण घालावे. सुरुवातीला 1 मिनिटभर तेलामध्ये वाटण छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण इतर आता सुके मसाले घालून घेऊयात. आता ही शेवग्याची आमटी करण्यासाठी आपण जे साहित्य घेतलेलं आहे ना, ते खूप मोजून मापून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुमच्या गरजेनुसार सर्व साहित्याचं प्रमाण घेऊ शकता.
पाव चमचा हळद, चिमूटभर हिंग, 1 चमचा कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला नसेल ना, ठेवणीतील कोणताही मसाला वापरला तरीही चालेल. अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा चिकन मसाला. चिकन मसाला नसेल ना तर कोणताही गरम मसाला वापरला तरीही चालेल. 1 मोठा चमचा काळा मसाला. आता काळा मसाला देखील नसेल ना, सुरुवातीला जो आपण कांदा लसूण मसाला किंवा ठेवणीतील जो तुम्ही मसाला घालणार आहात ना, त्याचं प्रमाण थोडंसं जास्त घातलं तरीही चालेल. परंतु आमटीमध्ये काळा मसाला घातल्यामुळे आमटीला रंग आणि टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते. सर्व सुके जिन्नस घातल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत या ठिकाणी मी हे वाटण परतून घेतलेलं आहे. वाटणाचा अशा प्रकारे गोळा तयार झाला ना तर समजायचं वाटण परफेक्ट असं भाजलेलं आहे. आता वाटण भाजल्यानंतर लगेच त्यामध्ये आपण सुरुवातीला ज्या पाण्यामध्ये शेंगा शिजवून घेतलेल्या होत्या ना, त्या पाण्यासकट घालून घेऊयात. तर या ठिकाणी आमटी मला खूप दाटसर अशी वाटत आहे, म्हणून त्यामध्ये आता लगेच अर्धा ग्लास गरम पाणी घालून घेते. अशा प्रकारे एक आमटी केली ना तर चपाती, भाकरी आणि भाताबरोबर देखील खाऊ शकतो. इतर कोणतीही सुकी भाजी करण्याची आवश्यकता नाही. थोडंसं मीठ घालून घेऊयात. शेंगा शिजवताना देखील मीठ घातलेले आहे, त्यामुळे मीठ बेतानेच घालावे. 10 मिनटं मध्यम आचेवरती मी आमटीला छान कड काढून घेतलेला आहे. दिसायला पहा किती तर्रीदार अशी आमटी दिसत आहे ना. माझ्या तर बघूनच तोंडाला पाणी सुटलं. शेंगा अगोदरच शिजवून घेतल्यामुळे अजिबात ही आमटी करायला वेळ लागत नाही. मला तर शिळ्या भाकरीबरोबर ही रसरशीत अशी शेवग्याची आमटी प्रचंड अशी आवडते. चला तर आता आमटीवरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही आमटी आता आपण सर्व करून घेऊयात. ही शेवग्याच्या शेंगाची आमटी तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कशी झाली ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आमटी पाहूनच माझ्या तोंडाला तर खूप पाणी सुटलेलं आहे. चला तर आता मी लगेच ताट करते आणि जेवायला बसते. तर नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. बेलची घंटी वाजवल्यामुळे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करते ना तेव्हा त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला जरूर मिळतं. चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. धन्यवाद.